बिहार निवडणुकीचा निकाल आज लागला। नितीश कुमार आणि भाजपने मुसंडी मारली। महागठबंधनला या निवडणुकीमध्ये दारुण पराभवाला सामोरे जावं लागलं। आता आरोप प्रत्यारोप होतील, चर्चा होणार, कारण काँग्रेसकडून पुन्हा एकदा निवडणूक आयोग मतचोरी हा मुद्दा उपस्थित करण्यात आलाय। तर नितीश कुमार समर्थक याला नितीश कुमार यांचा करिश्मा म्हणतायत, भाजपचे कार्यकर्ते याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरचा जनतेचा विश्वास म्हणतात। खैर, ही चर्चा तर रंगत राहणारच, मात्र या निवडणुकीत किंगमेकर ठरली आहे ती एक योजना ज्याचा अंदाज यापूर्वी सुद्धा वर्तवण्यात आला होता। त्याला आधार होता तो म्हणजे मतदानाचा वाढता टक्का, आणि त्यातही विशेषतः महिला मतदारांचा वाढता टक्का, कारण महिलांचं कधी नव्हे ते तब्बल 10% इतके मतदान वाढलं। संपूर्ण निवडणुकीचा कायापालट करणारी ही योजना नेमकी कोणती? बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सुरू केलेली मुख्यमंत्री महिला रोजगार योजना। या योजनेअंतर्गत महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी 10,000 रुपयांची मदत दिली जाईल, ज्याचा उद्देश जीविका सदस्यांना परवडणारे कर्ज प्रदान करणे। उद्दिष्ट विशेष हे आहेत की बिहारमधील प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला स्वयंरोजगार उपक्रम सुरू करण्यासाठी 10,000 रुपयांची प्रारंभिक आर्थिक मदत प्रदान करणे, जिथे महिला स्वतःचे उत्पादित उत्पादने विकू शकतील, त्यामुळे त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य मजबूत होईल। पुढे 2 लाखांच्या मदतीची तरतूद सुद्धा यामध्ये। या उपक्रमाचा उद्देश बिहारमधून रोजगाराच्या शोधात होणारे लोकांचे स्थलांतर थांबवणे आणि राज्यात चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आहे, असं नितीश कुमार यांच्या माध्यमातून वेळोवेळी सांगण्यात आलं। सप्टेंबरमध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली। तब्बल 75 लाख महिलांच्या खात्यात 10,000 रुपये जमा झाले आणि इथेच निवडणूक फिरली, कारण आपण पाहिले मध्य प्रदेशमध्ये लाडली बहीण, महाराष्ट्रात लाडकी बहीण आणि आता बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजना। तर एकंदरीत महिला मतदार हे पूर्णपणे कायापालट करू शकतात हे यावरून सिद्ध झालंय। भविष्यात कदाचित मध्य प्रदेश, महाराष्ट्र, बिहार हे पॅटर्न देशात अन्य ठिकाणी राबवले जातील याची शक्यता नाकारता येत नाही। यासारख्या ताज्या अपडेटसाठी पुढारी न्यूजला फॉलो करा।